छत्रपति संभाजीनगर में बैंक ऑफ महाराष्ट्र के कर्मचारियों ने एक दिवसीय हड़ताल कर विरोध प्रदर्शन किया गया। उनकी मांग है कि बैंक में सभी श्रेणियों की भर्ती हो, सफाई कर्मचारियों की और गार्ड की नियुक्ति की जाए और उच्च न्यायालय के आदेश को लागू किया जाए। छत्रपति संभाजीनगर में बैंक ऑफ महाराष्ट्र के कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर एक दिवसीय हड़ताल की। इस हड़ताल का मुख्य उद्देश्य बैंक में कर्मचारियों की कमी को उजागर करना है। बैंक ऑफ महाराष्ट्र की शीर्ष यूनियन का कहना है कि वर्तमान में बैंक में सफाई कर्मचारियों की भारी कमी है, जिससे अधिकारियों को अपने खर्चे पर सफाई कार्यवाही करनी पड़ रही है। इसके अलावा 700 शाखाओं में सुरक्षा गार्ड नहीं है, 2500 शाखाओं में सफाई कर्मचारी उपलब्ध नहीं है। यूनियन की मांग है कि बैंक न केवल 300 शाखाओं में समाप्त किए गए क्लर्क पदों को बहाल करे, बल्कि इन कर्मचारियों को स्थायी रूप से नियुक्त भी करे। ऑल इंडिया बैंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेने 20 मार्च बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता। या संपाची मुख्य मागणी जी आहे ती बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये भरती होणे हा एक कळीची मुद्दा घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपणा सर्वांना माहितीच आहे की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2500 शाखांपैकी 300 शाखांमध्ये सध्या एकही क्लर्क काम नाही आहे। त्या ठिकाणी ऑफिसरला कॅशमध्ये बसून क्लरिकलचं काम करून घेण्यात येत आहे। तसेच 700 शाखांमध्ये शिपाई नाही आहे आणि 2500 शाखांमध्ये सर्व शाखांमध्ये या भारतभरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रातल्या एकही सफाई कर्मचारी नाही आहे। जे काही सफाई कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंगची काम करत आहेत। तर या सर्व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, ही देखील आमची एक मागणी आहे। तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राईट टू रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कुणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कुणी जावं, हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, ही देखील एक मागणी आम्ही आज घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्याचबरोबरीने बँक व्यवस्थापनाने बँक युनियन्सची जी संघटना कार्यालय होती ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे, ती खाली करून घेतलेली आहे, तर ती आम्हाला वापस मिळावी, हा देखील एक आम्ही मागणी घेऊन रस्त्यावर आलेलो आहोत। असं म्हणता येईल का एका जास्त कामाचा दबाव कर्मचारी? नक्कीच सध्याच्या घडीला कुठलाही बँकेमधला कुठल्याही शाखेतला जो कर्मचारी आहे हा म्हणजे ऑफिसर असो किंवा मॅनेजर असो हे 9 वाजेपर्यंत तर बँकेमध्ये बसून काम करतातच आहेत। त्याचबरोबरीने क्लरिकल देखील 6 ते 6:30 पर्यंत बसून त्याला काम करावं लागतं, जेव्हा की त्याची ड्युटी जी आहे ही 5 वाजेपर्यंत आहे आणि एवढं करून देखील काम पूर्ण होत नाही आहे, ते काम पेंडिंग राहत आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे, मध्यंतरी लाडक्या बहिणीचं जेव्हा योजना आली त्यावेळेस तर आम्ही सुट्टीच्या दिवशी देखील जाऊन बँकेत काम केलेले आहे, तरी देखील ते काम पूर्ण होत नाही आहे। ते काम करायचं म्हणलं की आम्हाला लोकांना सांगावं लागतं 2 दिवस द्या, 3 दिवस द्या। या पुढचा जो आमचा अजेंडा राहील त्या अजेंडामध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये सलग 2 दिवसाचा संप करणार आहोत। आजच्या संपामध्ये आमच्या अधिकारी संघटनांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला होता, ते या संपामध्ये सहभागी नव्हते, परंतु इथून पुढच्या जे काही आंदोलनं होतील त्यामध्ये ते देखील सहभागी होतील आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधील जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ते सर्व एकत्र मिळून आम्ही हा लढा पुढे देणार आहोत। राजेंद्र देवळे, कार्याध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद।